कानातलं घालू शकत नव्हत्या, ते मी क्लीन केल्यानंतर मी मग त्याच्यामध्ये जे मला मेडिसिन यूज करायचं होतं ते मेडिसिन यूज केलं. त्याच्यामध्ये ते लिक्विड टाकलं, ते कान मी पॅक करून घेतले. अशा तऱ्हेने मी कस्टमरचे दोनही कान पॅक केल्यानंतर त्याची किती आपण हे घ्यायला पाहिजे, लेंथ घ्यायला पाहिजे, किती मेडिसिन वापरलं पाहिजे ह्याचा अंदाज घेऊन मी जसं कमी पडेल तसं ते मेडिसिन घेतलं दोन्ही कानांना. मी तसं तुम्ही पाहू शकता कान किती फाटलेले आहेत, ते मी लिक्विड कसं लावलेलं आहे, कशी ट्रीटमेंट दिलेली आहे कस्टमरला. अगदी थोडासाही त्याच्यामध्ये त्रास नाही झाला पाहिजे. बोलत कस्टमरला BP आहे का, शुगर आहे का, किती क्वांटिटी वापरायची, हा सगळा विचार करत ते मी क्लीन करून घेतलं, व्यवस्थित लावून घेतलं. मग नंतर आपल्याला पॅक करायचं होतं. ते ड्रेसिंग करण्यासाठी इथं पाहू शकता तुम्ही मी चिकट टेपचा यूज केलेला आहे. हे कॉटनचं चिकट टेप आहे, जेणेकरून स्किन जास्त ड्राय पण नाही पडली पाहिजे आणि ओली पण झाली नाही पाहिजे, जखम वाढली नाही पाहिजे. त्यासाठी हे सेफ्टी असलेलं मी चिकट टेप यूज केलेलं आहे. अशा तऱ्हेने मी दोन्ही कानांना ड्रेसिंग करून घेतलेलं आहे. कस्टमर किती शांत झालेला आहे बघा, थोडाही त्रास मी होऊ दिला नाही आहे कस्टमरला. अशा तऱ्हेने काळजी घेत मी दोन्ही कानांना व्यवस्थित ड्रेसिंग केलेली आहे. पाहू शकता मी दोन्ही कानांना कशी ट्रीटमेंट केली आहे. आज जी ट्रीटमेंट घेतली त्याचं काय झालं ते पाहूया पुढच्या भागात.